आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, उद्धव ठाकरे आता इथून पुढे 4 दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। मराठवाड्याची ते पाहणी करणार आहेत। काय काय कसा दौरा असणार आहे मराठवाड्याचा उद्धव ठाकरेंचा? नक्कीच सिद्धेश, जर पाहिलं तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावरती येत आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये मोठी अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे मोठा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्याच पार्श्वभूमीवरती त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी दौरा देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। तर आजपासून 4 दिवस जे आहे ते उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहे। यामध्ये जर पाहिलं तर आज छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये असणाऱ्या नांदर या गावामध्ये उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे। त्या ठिकाणी त्यांना अतिवृष्टीची मदत मिळेल का हे देखील पाहणार आहे। त्यानंतर ते बीड जिल्ह्याच्या पाली येथे जाणार आहेत आणि त्या ठिकाणी देखील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। त्यानंतर धाराशिवच्या भूम आणि पातळी या ठिकाणी देखील ते अतिवृष्टीची दुपारच्या टायमाला पाहणी करणार आहेत। त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। सरकारने जे पॅकेज जाहीर केलं होतं ते पॅकेज शेतकऱ्यांना किती मिळालं, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करावी, यामधून ज्या संपूर्ण मागण्या ज्या आहेत ते उद्धव ठाकरे करणार असल्याचं पाहायला मिळत आहे। सलग 4 दिवस जे आहे ते मराठवाड्याच्या दौऱ्यावरती उद्धव ठाकरे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शिवसेना जी आहे ती शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे असल्याचं त्यांनी म्हणलेलं आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आज या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आता सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील हे देखील आरोप करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात। उद्धव ठाकरे आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी कुठेतरी हा दगाबाज हा मोर्चा काढत असल्याचं त्यांनी म्हणलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।